निवांत आहेस का? हो. बरं. आता मला फक्त मेडिकल तुझं आर्मीचं कसं झालं? आता माझं सुद्धा मेडिकल आर्मीचं झालेलं आहे. पहिलं काय वेगळं होतं, आता काय वेगळं आहे? काय बदलले मला ऐकायचं होतं. पहिलं कसं होतं म्हणजे पहिल्याच्याच त्या गोष्टी आहेत सर्व तरी मेडिकलमध्ये. नाही आता कसं आहे, आता पहिलं आम्हाला काय करायचं माहिती आहे का? जसं सुरुवात झालं, आधी हातापाय वगैरे स्ट्रेट आहेत का पाहायचे. कुठं तुटले का, फुटले का किंवा हात वाकडा आहे का? गुडघ्याला गुडघे नाही लागतंय का? आता ना हं? ते पण बघ आता पहिलं ना आधी हाईट आणि वजन चेक करत आहे. सुरुवातीला छाती आणि हाईट पाहिलं जाते बरोबर आहे मेडिकलच्या अगोदर. हा वजन आता मेडिकलच्या आधी ना वजन आधीच आदल्या दिवशी हां. वजन, छाती, आणि उंची. आता मेडिकल होणार हा उंची. हां, छाती 5 इंच फुगली पाहिजे ते हां, त्या हिशोबात आणि हां. ते उंचीनुसार हाईटनुसार वजन पाहिजे बरं. हां. सिस्टमॅटिक त्याच्या ह्याच्यात. हां, हां, हां. आणि ओव्हरवेट बी जमत नाही आता. पहिलं कसं वेट जास्त असलं पण घेत होते पण आता ओव्हरवेट पण जमत नाही. छाती उंचीनुसार वेट आहे. बरं. म्हणजे समजा माझं तुझी उंची 175 असेल, तर नाही नाही तुझं माझी उंची 173 होती 173 हां, आणि वेट होतं 54. हां. म्हणून जमलं बरोबर आहे. हो आता वेट जर माझं जास्त असलं 65 किलोच्या वरी हां, हां, हां. तर नाही जमत होतं बरं, बरं. असं. हां, मग मेडिकलला काय काय पाहिलं? सुरुवातीपासून सांग बरं. आणि आता मेडिकलला फर्स्ट टाइम येते त्यानं. हां, मग आता मग त्यांना सांगते हातामध्ये दोरा बिरा काहीच नाही लागते. हातात कानात बाली झाल्या हां. अंगठ्या बिंगठ्या सगळं जाते. आधीच ना आदल्या दिवशी मेडिकल येण्याच्या आधी सांगते दाढी बिडी सगळं करून या म्हणजे आतील केस ते सर्व स्वच्छता करून या म्हणून सांगते आधी. हां, कानातला मळ वगैरे सर्व, केस वगैरे कापून या सर्व, खालचे वरचे सर्व. हो 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 दाढी बिडी सर्व हां, हां. करून या हां. म्हणते त्यांना आदल्या दिवशीच सांगते. हं, हं, हं. मग तेच आपण आपापली स्वच्छता बघून जायला लागते. नाही जर नाही केलं तर मग ते पळून देते. हं, हं. ते सांगून सुद्धा केलं नाही म्हणून तसं राहते. रिमेडिकलचा पॉइंट देते मग. हो रिमेडिकलचा पॉईंट देते त्याला तेवढंच कारण पाहिजे. बरोबर आहे ना? हा पोरायला जास्त करून असंच काढत राहते. हो. छातीवरचे ते केस काढून सगळं यायला लागते आधी. हां, हां. मग नंतर? आल्या मग आल्या असं पहिल्या सकाळी 6-5 वाजता रिपोर्ट येते त्या टाइमला. हां. त्या टाइमला तिथे पोहोचायचं. मग सकाळी पासून 6 वाजल्यापासून मेडिकल सुरू होते. 6-7 वाजल्यापासून हं. ते मग दिवस 5 वाजेपर्यंत मेडिकल चालते. संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत. तोपर्यंत आपल्या पोटामध्ये हा काहीच नसतंय. हो काहीच नसते 5-7 वाजेपर्यंत. बरोबर आहे. हां. असं असते. मग गेल्यावर असं उड्या मारायला लागते थोडा. हां. हां. एक्सरसाइज येते. मग पुढे हात हात चेक करते. धडकन पुढे वगैरे चेक करते उड्या मारून. हो हां, नंतर हात वगैरे स्ट्रेट वगैरे तपासते. पाय वगैरे स्ट्रेट आहेत का पाहते, पुढे वाकडे-बिकडे नाहीत. हो फ्लॅट फूट वगैरे पाहते. बरोबर आहे? हो मग डिप्स हो हां. आता म्हणजे हात पाय चेक करते, बोट चेक करते. हां, हां. मग काही बिंड बिंड असं पाठीचा कणा चेक करते. हां. तिथं झोपून हं. झोपून हं, हं. गुडघ्याला गुडघ्याला टेकर आहेत का बघते. तोंडामध्ये 4 बोट आहेत का बघते. हां, हां, हां. हाताचा घामाचा त्यामध्ये वगैरे पॉइंट देते का मुठ्ठी धरल्यावर? ते तर सर्वात लास्टला असते. ते सर्वात लास्टला असते का बरं? मला सुरुवात आहे हो. सुरुवातीपासून सांग बरं मग. ह्याच्या पुढे नंतर काय करताय? मग पुढे आता हातात ते चेक केलं ना मग मॅडम मिळते हां. फर्स्ट टाइमला. हां, हां. उड्या मारा म्हणते तुम्ही थांबा म्हणते. मग ते स्टेथोस्कोप लावून हृदयाची ठोकी मोजते. हं. कुठं ऑपरेशन झाले का ते सगळं चेक करायचं. सगळं उघडं करायचं. हं, हं, हं. अँड्रेल होते. हं. अँड्रेल उभा टाकी देत असं गोल राऊंड मध्ये सगळे काय आपला ग्रुप जे पोरायचं राहते हं, त्यावेळेस हं. पोरायचा हं, हं. आणि चेक करते. हं. नंतर? नंतर आपल्या त्याच्या डिसिजन राहते. पोरग एका पायावर थांबलं हां. म्हणजे पोरग कसं कोणतं कोणतं पोरग असं एका पायावर आकडा येतात तेड्याच्या आकडा हां, बरोबर आहे ना. वाकडं इड्याच्या वाकडं असं. थांबतंय. हा बॅलन्स होतंय का बघावं लागते. हां. आपापच नाही पोरग आपण टाईट थांबायचं आपापला हां, हां, हां. दोन्ही दोन्ही पायावर विश्राममध्ये.
हा हा हसायचं नाही. हा. हसायचं नाही. हसले की तोंडावर येऊन मारते काय तर अजून मग लक्षात येते त्याच्या लगेच. हो ना, हो ना. मग ते आणखी स्ट्रिक्ट हां, करताय. हं, ते आणखी स्ट्रिक्ट करते. त्याच्यानं ते सापडायचं नाही आणि एक बार पॉइंट दिलं ना, मेन हं, डॉक्टर येते पहिला. हं, मग एक बार मेन डॉक्टर येऊन गेले की मग जे मागलचे आहेत ना, हं, मग ते देत जाते असं राहते. एक बार ती पावतीचं पेन्सिलनं टिक केली जाते. हं, 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 बघते मग डबल जर ते पॉइंट दिला असला, हं, मग तुम्ही डबल क्लिअर करा. आता डोळ्याचा पॉइंट राहते हा. हं, हं. आपली जी पेन्सिल राहते ना, हां, हां, हां. आपली पेन्सिलचं टोक करते हा. हो, डोळे. आणि आपल्या जवळ हं. हो, असं मग आपले डोळे बुबुळ अशा डोळ्याजवळ येत आणि ते पेन्सिल लांब नेते आणि ते पेन्सिल आणि त्या पेन्सिलच्या टोकाकडे बघा म्हणते. हां, म्हणजे डोळे जाम वगैरे नाहीत का ते चेक करते. डोळे फिरवणं, जवळ घेणं, दूर करणं, आहे की नाही? आता ते पेन्सिलला असं सारखं बघायला लावते आणि असं जवळ नेते डोळ्याच्या नाकापाशी हो, पेन्सिल. हो. मग बरोबर आहे. अजून लांब लांब नेते आणि हं, त्या हं. पेन्सिलच्या टोकाला बघा म्हणते. हो, बरोबर आहे. मग मग आपले बुबुळ एका जागी येऊ लागले, जवळ जशी जशी पेन्सिल येऊ लागली, तसं तसं लांब होऊ लागली, तसं तसं लांब जाऊ लागली बुबुळं. हं, ते एक असतंय. हं, 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 मग डोळ्याचं अजून ते ABCD राहते या. हं, हं, मधामध्ये नंबर आपले न्यूमेरिकल नंबर राहतात हं, हं, रोमन. हं, I, हं, हं, हं. डबल एक्स आणि मधामध्ये एकोदोन पण असते. हो, आणि हे नंबर कोणता आहे म्हणते. वाचायला होतंय. आणि मधामध्ये म्हणजे नंबर कोणता आहे म्हणते. हां, हां. मग ते नंबर सांगायचा असते. हं, हं, हं. एक डोळा झाकून राहते, हां, चष्मा हां. राहते ते, हां, हां. आणि एक डोळा उघडा राहते. मग हां, ह्याही डोळ्यानं राहते. मग आपले डायरेक्शनचे बाण राहते की नाही, हां, हां, हां. ते पण राहते. बाण असं हाताने दाखवायचं राहते कोणा डायरेक्शनला आहे. हो. म्हणजे आपल्यापासून 5-10 मीटरवर तिथे थांबून असे बोर्ड फळा राहते. हां, हां, हां. त्याच्यावर टाकते आणि हं, असं हं. पेन्सिल त्याच्यावर बोट ठेवते. हो. पेन्सिल देते ते करते. हां, आणि आपले जे हे राहते की नाही, वही राहते ते कलरचे लेकरायचे राहते बघ हां, कलर खेळायचे. ब्लाइंडनेस. हां. कलर ब्लाइंड लिस्ट एक असते. हां, म्हणजे लाल कलरमध्ये हे पिवळ्या कलरचा अंक वगैरे राहते ते ओळखायचं असतंय. मधामध्ये हिरवा कलरचा अंक असते, हां, लाल कलरचा, हिरवा, पिवळ्या पिवळा दुसऱ्या कलरचा. कलरमध्ये कलर मिक्स असतात ओळखायचं असते फक्त. हां. हो, आणि त्यांना कसं करते, अंक तेच राहते. हं. कॉन्फिडन्स बघते फक्त. हो. तर कोणत्याही पोराला आता तू तेवढ्या फास्ट बस त्यांना म्हणते ना, ते हां, तू तिथं जरी 12 जरी असला आणि तू तिथं 10 जरी म्हणला, हां, तरी ठीक आहे म्हणते. हां, नाही, 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 11 आहे म्हणलं की मी लगेच पळते. हां, हां, त्या पुढच्या तर जे ऑफिसर राहते की नाही पुढच्या, हां, हां, ते कोणी मेजर जे हां, हां, असतात ते, हां, त्यांना फक्त कॉन्फिडन्स चेक करते. कट 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 असं आपण वहीचे पानं काढते की नाही, हां, तसं हां, करते आणि फटाफट फटाफट नंबर बोलते. हां, बरोबर आहे की. आणि नवीन नवीन पोरगं गेल्यावर ते आपलं आणि त्याला घाबरून जास्त हिंदी जातंय. बी येत नाही. आणि घाबरून त्याला जास्त जातंय, हिंदी येत नाही, हिंदी पण येत धडकन नाही. तेज होते आणि चुकून बसतंय. आणि चुकलं तरी काही नाही, ते हां, फटाफट बोलत जायचं. मी माझं केलं की नाही, मी 25 होतं, पण माझं असं तिथं 25च्या जागी मी दुसऱ्याच 12 काहीतरी बोललो होतो. हां, हां, म्हणजे एक बी तसं दिसला आणि 2 बी तसं दिसले, पण 12, हां, 25, 50, 50 हे आपण सारखं बोलतच राहायचं. हां, 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 जे आहे ते आहे. आणि त्यांना पण काही दिसत नाही तेवढं. त्यांना त्याला काय माहित असते काय. हां, हां, त्यांना फक्त कॉन्फिडन्स लेव्हल बघते. आपण जे आपल्याला जेवढं दिसेल तेवढं सांगायचं हां, पटपट हां, पटपट. हां, हां, आणि चलू दे असं उगा. हां, हां. असं असतंय. बरं. मग आणखी? एक जण हां, मग हेच झालं. मग कानातलं जे आपलं मळ-बीळ आहे ना, साफ हां, करून टाकायचं आधीच. मेडिकलवरती काढायचं हां, हां, हां. का आधीच ते करून कानाचा जायचं. पॉइंट कसा देतात? मिशन लावून बघते कानामध्ये. हां, बॅटरी लावून, टॉर्च लावून वगैरे बघतात. नाही, नाही, ते मिशन असते त्याची दुर्बीण मधामध्ये बघायची. हां, 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 टॉर्च ऑटोमॅटिक लागते. ते कानामध्ये घालते ना, ते एका डोळ्यानं बघते मेडिकल आहे. हां, हां. म्हणजे मधामध्ये कोणतं कुठं कानामध्ये काळा मळ असते, पांढरी बुरशी बनलेली असते. मळ असतंय, बुरशी असते, कुणाच्या पडद्याला छिद्र असतंय, हे सर्व हो. तपासणी केली जाते म्हणजे. एक मिशन लावून बघतो. हं. आणखी? कानाचं मग डोळ्याचं असतंय. मग हं. आपल्या ह्याच्यात दाताचं करते मेडिकल. हां, दात पूर्ण पाहिजे, एक पडलेला जमणार नाही. नाही असं पडलेल्याचं सांधी दातामध्ये राहिल्या असते. हां, दाताचं पॉइंट कसं देते? सांधी असल्यावर पॉइंट देते का कसं असते दाताचं तपासणी?
ज्यांचा आता एखादा दात पडला असेल तर मग? ते पण आता दाढ बीड असेल तर ते देऊ शकते. आता आपले दाढा मोजते किती आहेत ते. हां, हां. खाली वरी असं दाढा बघते. हां, हां. आणि दात किडका असेल, पडलेला असेल तर? मग ते आपण काही करायचं नाही. आपण त्याच्या विश्वासावर असते. त्यांना जास्त करून देत नसते दाताचं. दाताचा पॉइंट आणि बेस्ट दाता नसतोय. हां. हां, त्यांना फक्त ज्यानं जे कर म्हणेल ते करायचं. हां, हां, हां. आपण दाता ठेवलं की नाही पोरं मागे करते पुढे करते. हां, हां, हां. त्यांना दाढावर दाढा ठेवा म्हणलं की दाढावर दाढाच ठेवायचा. हं. काय म्हणून. नाहीतर आपण पोरं कसे करतात, दाढावर दाढा आले की पुढचे दात पुढे येतात म्हणते तो. हां, हां, हां. म्हणजे कोणाकोणाचे पुढचे दात पुढे असतात ना. हां, हां, हां. आता आपल्या त्यासारखे झाले. हां, उमासारखे. हां. हां. मग दातावर दात पुढे येतात म्हणून की नाही ते करत नाहीत. पण आपण दातावर दातच ठेवायचं, दाढावर दाढाच ठेवायचा. हां, हां, हां. मग असं केलं ना त्यानं बघत असते. मग दाढावर दाढा आहेत मग ते आणि हं. काही तेवढं हे करत नाही. पण तू दातावर दाता ठेवलास ना मग ते दाढामध्ये संधी येतात. हो ना, हो ना. मग त्याच्यामुळे दाताचा पॉईंट येते. आता आपले हे विनायक शेळके आहे ना हां, शेळकेवाडीचा, हां. त्याला त्याची पहिली पिढी त्याला दाताचा पॉईंट मध्ये बाहेर केले. असं का? काय केलं हो. होतं ना? असंच केलं ते काय असं दात करताना. बरं. आणखी नंतर आता आणखी कोणती तपासणी असते? दातात ते करते. मग छातीच्या फासळ्या बघते कुठं काय मोडलेली आहे का. हां, हां. कसं हात लावून बघताय का झोपून? हो. बरं. काही हात एक्स-रे लावून वगैरे बघते. दुसरं काही काढताय? हो, एक्सरे बिक्सरे काही नाही काढत. बरं. आणखी? फक्त चेकअप होते. डिप्स मारायला लावते त्याच्या ह्याच्यानुसार हां, 10-20 जे काय ते. हां, हां, हां. 10-20 डिप्स मारायला लावते. मग ह्याच्यामध्ये नेते आपल्याला एक टेंट राहते ना आपला त्रिपा. हां, हां. टेंट राहते मधामध्ये डिप्स मारायला लावते. हां, हां, हां. डिप्स मारायला लावते. 25-50 चे उठबशा मारायला लावते हां, हां, हां. आपल्या. हं, हं. पायाचे चेक करते शिरा. हं, हं. व्हेरिकॉन्स वेन्स बॅटरी वगैरे पाठीमागच्या ना? हां, बॅटरी कोणती चिर फुगत आहे का, ताण पडत आहे का. हां, 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 हां. मग असे बॅटरी लावून उभं बघत असते पटापट 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 हां, पोरायला. हां. हां, हां, हां. डोक्याचे केस बघते डायबी लावून असले की पॉईंट 100% देणार. आणखी? डाय लावले वाटतं काय हां. एक असं तो आम्हाला आणि ते फंगस इन्फेक्शन होऊ देणे लागतं जे मेडिकल नाही. हां, हां, हां. म्हणजे गज करणं वगैरे किंवा सोरियासिस म्हण किंवा त्वचेचा रोग वगैरे कोणताही जमत नाही. कोणताच नाही जमत. बरं. कारण डायरेक्टली होऊन जाते चेकअपच करणं आपल्याला. बरं, बरं. आणखी? आता आमच्या एका पोराला असं गॅस करून झालं तर मांडीला हां. चेकअपच केलं नाही डायरेक्ट बाहेर काढलं. मग रिमेडिकल म्हणजे पण दिलं नाही का त्याला? बॉडी नाही दिलंच नाही ना. अरे यार! मग पैसे चालू म्हणजे तो आपण आधीच काळजी घ्यायची. आता मेडिकल आहे इकडे कुठे काही हे झाली खुरदूर बुजूर हां, हां. बोट लागली हां, हां, हां. पहिलेच आपण त्याला इथं मेडिकल बाहेर घेऊन पहिलेच हे करायचं हं, हं, हं. साफ सुथरं. हं, हं, हं. बरं. हे आणखी? एक बघते सर. हां, हां, हां. आणखी? अजून काय बघलं होतं माझं. अंडकोश वगैरे? हो ते तर सांगायचं नाही राहिला. हां, हो हां. तर आपल्या बघते अंडकोश बघते म्हणजे सगळं चड्डी बिडी काढून बघते. हां, 10-20 पोरं 100-50 पोरं नागडी करतंय, हात लावून बघतंय, हो खोकला लागतंय. 30-40 30-40 खोकल्यावर असते. हां, खालीवर वगैरे काय आहे आधी का ते? हां, खालीवर काय नाही बघत येते ग्लुकोज हातामध्ये घालतं. हां, मग अंडे किती आहेत म्हणून तापवून बघते चेक करते. हां. कुणाकुणाला एकच असते. हां, पुढे बघते आपापलं मग तेच त्यांना चेकअप करते किती आहेत काय नाही 2 आहेत म्हणते. हां, मग प्रत्येकाला येते एक खोकलायला हां, होते. हां. म्हणजे आपलं खोकललं की अंडा कसं वरती उडते हो. असं ते चेकअप करतात. हं, हं, हं. अंडे कसं चेक करतात. मग आपलं जे लैंगिक छिद्र असते ना ते चेकअप करतात. हां, म्हणजे आपल्याला काढून दाखवा म्हणजे छिद्र छोटा आहे बारीक आहे. मग हां, आता हां, संभाजीनगरचं एक पोरगं होतं माझ्याबरोबर हां, त्याचं असं छोटं छिद्र होतं. हां, 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 त्याला आपण पॉईंट दिला होता ते हां, हां, हां. छोट्या छिद्राचा. हो का? हो मग मागून मूळ चेक करते बॅटरी हां, लावून बघते. हां, हां, आपण जसे कोंबडं होते की नाही हां, हां, सगळे याला एकदाच कोंबडं करायला होते. हां, हां, हां. आणि बॅटरी लावून सगळे याला असं गोल फिरून बसते. हां, हां, हां.
हसा बिसायचं ना हा तिथे आपापला थांबायला लागतं रुग्णानं. हा 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 मोलाचं एक असते पॉइंट हम्म मेन हम्म ते चेकअप करते. हम्म असं हात बोट इकडं तिकडे करून बघते बोटाचे. हम्म हम्म गुडघ्याला गुडघे पुढे सगळं हात करते. हम्म गुडघ्याला गुडघे लागल्यावर पॉईंट देते का? हो ते पण पॉइंट देते. हा मग जास्त करून पोरायला कसं गुडघ्याला एक एक म्हणा कोणतं पोरग थांबते तसा. हा हा म्हणजे आहे ना आपला घोटा आहे ना हा हा घोट्याला घोटा लावून थांबायला होते हम्म आपल्या पायाचा. हम्म घोट्याला घोटा लावून थांबायला होते. हम्म म्हणजे एक सरळ करून बसून झोपून हा हा बस ते घोट्याला घोटा लावून बघा म्हणते हो चेकअप ना. करते. हा मधामध्ये आपली पट्टी राहते की नाही हा आपण रेषा ओढायची ते पट्टीला मारून चेक करते मधामध्ये झोपून. हा आपले पाय असं आपण झोपत्या तसं करा मग ते गुडघ्या लावून थांबा बस हा बघा म्हणते. हा मधातून पट्टी अशी खट 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 25-30 पोरगा असते आपल्या बरोबर. हा म्हणजे असं घालून असे चेक खट करते खट लागते का? खट 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 उभं राहते असताना हा पुढी आणि पट्टी तेवढे अडकलं पोरं तर चेक पॉईंट देते. करते. डाऊट आला तर मग बघते चेकअप करते. हा 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 दुसरी बार अजून थांबून बघते अजून डबल थांबिते उठते बसते हम्म डाऊट आल्यावर. हम्म मग आपण फर्स्ट पहिल्या बारीमध्ये असं कटकट गेल्यावर काही नाही म्हणत तेवढं. हम्म नाकाचा चेक करते. नाकाचं कसं चेक करते रे? हाड वगैरे वाढले ते का? हो नाकाचं हाड वाढले का बघते. दोन्ही नाकानं श्वास घेता येते का? हो श्वास घ्या म्हणते मधामध्ये हा श्वास सोडा म्हणते हा नाकाचं हा नाकाचं असं बघते. असं का? नाकाचं पॉईंट कसं काय म्हणून देतात रे? तर आपल्या अनिकेतला दिलतं ना BSF ला हा, काय म्हणून दिलं होतं? त्याला नाकाचं हाड वाढलं म्हणून बाहेर काढलं त्याचं असं नाक का? लांब आहे म्हणून हाड नाकाचं. असं का? आणि त्याचं नाम पहिलं आहे जरा लांब आहे ना हा 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 पण त्याला काय माहित असं काही तर हो ना हो ना नाकाच्या विषयी पण ते जास्त करून मार बीर लागलाय का कोणाचा वाकडा आहे का ना हा 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 असं बघते. बर पाय बी कोणता बेंड आहे का कुठं हा ना ऑपरेशन बिपरेशन पहिले झालेलं आहे का पोटाचं वगैरे हा 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 टाके बिके कुठं आहेत का बघते. हा आणि असेल तर बाहेर काढतो डायरेक्ट मग. हो आणि आधीच आपण कुठे हातावर पायावर गोंदलेलं असेल तर आधीच सांगायचं. हम्म म्हणजे आधीच सांगते 2 दिवसाच्या आधी आपण आहे की नाही कुठे काही गोंदलेले बिंदलेलं आहे का मग सांगा म्हणते. असं का? गोंधळ आता ते असल्यावर बाहेर काढते का पॉईंट देते? नाही नाही आता नाही पण बाहेर काढीत नाही. आपली निशाणी असते ना जन्मखून म्हणून त्याच्यामध्ये आता ते इंटरेस्ट करत आहेत. हा 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 ही अनिशाणी आहे त्याच्यावर गोंदलेली म्हणून. हा हा आणि आपण आधी लपवाय बघते पोरं. हा 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 हे कर ते कर पण ते काही नाही म्हणत माझ्या बरोबर मेडिकल गोंदलेले पोरं होते. हा हा आधीच सांगायचं मेडिकल गोंदलेलं असलं तर आधीच सांगून द्यायचं त्याला गोंदलेलं आहे म्हणून गोल करते असे आधीच असं येऊन. का? हो तिथंच हम्म. आधीच गोंदलेलं आहे त्यांना गोल करते. आणि मागून जर तू चांगला नसताल कुठल्या ठिकाणी छाती झालं हा कुठं छातीवर काही ठिकाणी असलं गोंदलेलं हा आणि मागून सांगाय नसलं असं त्यानं जर गोल केलं तर मग ते चिरडा येते. असं का? आधी डोसकं खराब असतं ते. हा 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 अगोदर सांगावं लागते मग की मेडिकलला. हो हो आधी तुझं सगळं खरं तुला बाळपण की तुला त्यांना लगे बाहेर काढते. हो का? त्याला येऊच देणार मधातच येऊच देणार. असं का? पहिलं काय होतं गोंधळ असला डायरेक्ट बाहेर काढायचे सरळच. आता नाही तेवढे करत आता ते गोल करत आहेत निशाने. असं का? निशाने गोल करत आहेत सिस्टम मध्ये. हा आता पोरं माझ्या बरोबर गोंदलेले होते पण जास्त गोंदलेले पोरं जमत ना त्यानं करते जास्त असं हा गोल त्यानं करून आता पॉईंट मध्ये घेत नाही तेवढं काही करत नाहीत आता गोंदलेला. बर आणखी काही तुला सांगा वाटतं का? मार्केटने नाही आणखी काही पोरला सांगायची इच्छा आहे का? म्हणजे आता जर ऑपरेशन वगैरे झालं असेल अपेंडिक्स वगैरे तर डायरेक्ट बाहेरच काढते का? नाही त्याला ओळखूच येऊ द्या ना लागते ना त्यानं काय आपल्या सर्व चेकअप 30-40 पोरं असते ना पुढे. हा हा आपण काही सांगायचं नाही झालंय का नाही म्हणून सांगायचं.
हा हा त्यानं फक्त टाके बिकी असे ऑपरेशनचे ना, कातळाला कातळ असं जुळलेलं असलं तरच बघता येते. हा 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 उघडं असते ना, मग आता कोणाला बीर टाके बिके मारलेला तेव्हाच उघडून येते डाग. होय होय. तिथं चेकअप करते दाबून बिबून. आता समजा आपला ऍक्सिडेंट झाला आणि हाताला उगवत टाके पडलेत आपल्या, तर बाहेर काढताय का पॉईंट देते का कसं करताय? नाही, चेकअप करते त्याचं. काही प्रॉब्लेम आहे का? बाहेर काढत नाही ना? हो. नाही नाही काढत ना. आता तू जर असं बचपन में लगाता म्हणलं, हम्म. नाही तेवढं काय करत, तुझं हाड तेवढं बघते त्यानं, हाय की नाही. हा 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 म्हणजे हाड तेवढं बघते. आता पोटाच्या तिचं ऑपरेशनचं बघते, हा हाता बियाला कुठं काय झालं की हाड बघते, कुठं वाकडं तिकडे इकडे तिकडे करून 2-3 बार असं गोल फिरून हा घर हा घर घर कर फिरते. हम्म. असं घर घर फिरते की त्या पोराला पडतोच वाटते जोरात. हा. बर, चालतंय मग. मग बाकी असंच काही नाही, अर्धा अर्धा एक एक तास येत असते. 3-4 5-7 तास डॉक्टर प्रत्येकाचा वेगळा येत असते. हो हो. तासा नसाचा आणि येत असते. हा रिमेडिकलचा पॉइंट दिलं तर किती दिवसानं रिमेडिकल असते? मेडिकलचा पॉईंट आता ना आपल्याला इथं संभाजीनगरला असलं, आपल्या इथं खडकीला एक देते, पुण्याला जास्त हा करून आपल्याला खडकीला देते आणि एक अहमदनगरला देते. असं का? हो, 2 ठिकाणी आपल्याला तिथं त्यांना देते हे करायचं. मग ते आणून ना मग मेडिकल तिथं द्यायला लागते. मग तिथं तारीख एक देते ते. हा. त्या तारखेला तिथं आता आर्मी हॉस्पिटलला होते ते मेडिकल हा खिडकीला. हम्म. आणि इकडे ते मग तिथं ऑफिसर येते तिथं तिथल्या हा तिथं. हा मग हा ते तिथं दाखवायचं, तिथं हे जाऊन येते इथं. हा त्याला दाखिलं की मग ते मॅडम बसते अशी हा पुढे. हम्म. मग काय आहे तिथे द्यायचं, मग तिने बघते असं चेकअप करते. हम्म. त्यांना काही सांगत नाही. फिट तर फिट नाही आणि फिट तर फिट म्हणते ते. डायरेक्ट बाहेरच मग मेडिकलच्या. हो, फिट म्हणलं की फिट आणि फिट म्हणलं की अनफिट असं असते. आणि पैशाच्या विषयाच्या पोर लफड्यात पडते की नाही, त्याच्या भानगडीत पडायचं नाही. पडायचं नाही, बिलकुल पडायचं नाही. बिलकुल पडायचं नाही. कॅम्प बीमचे मास्तर मी हे करतो, कोण बोलतो की नाही, हा कोणी कुणाला झटत, कुणाला ताण लागत नाही, कोणी कुणाला नाही जास्त ती नोकरी वाचायला असते इथं. बरोबर आहे. कोण डॉक्टर आहे तेच माहित नसते त्यांना तर. हा, कोण डॉक्टर आहे तेच माहित नाही, वरी कोणता अधिकारी आहे काय माहित नाही. आणि तू आणि मी हा म्हणजे ज्युनियर आहे म्हणजे सिनियर आहे असं हम्म. नाही असते. तेवढं कोणी कोणाचं काही नसते. हम्म. हो, म्हणजे आता तू म्हणजे जरी घरचा म्हणजे जर बघा आहेस, तू ऑफिसर आहेस, तरी तुला सुद्धा काहीच करायचं नाही. बरोबर आहे की. हा, ते पहिल्यापासून ते शिकलेले राहते, पहिल्यापासून शपथ ते घेतलेली राहते ट्रेनिंग मध्ये. आणि गद्दारी बिदारी करून जरा बी कुठं उचललं की नोकरी तुझी जाती कट्यात. आणि तू बी देशद्रोही म्हणून होतास. डायरेक्ट डिसमिस. डायरेक्ट डिसमिस होते. आणि डिसमिस असं होत नाही, तुझ्या परिवाराला कोणत्याच कारणामध्ये येता येत नाही म्हणून. हो का? चालतंय. हो, धन्यवाद पवन सर तुमचा.